एक प्रेस म्हणजे प्रेस पत्रकारांची, आणि प्रेस म्हणजे दाबल्याशिवाय बाहेर निघत नाही, बरोबर आहे. असे हे पत्रकार, पण त्यांची सुरुवात ही झाली ती नारद मुनींनी झाली. आणि नारद मुनींना पण कुठेही जाणं वर्ज नव्हतं, एंट्री रिस्ट्रिक्टेड नव्हती. नारद मुनींना विष्णूंच्याकडे गेलं चालतंय, ब्रह्मदेवाकडे गेलं चालतंय, शंकराकडे गेलं चालतंय, सगळीकडे गेलं तरी चालतंय. पण एक फरक आहे. काय फरक आहे ते? नारद मुनींनी जी काही पत्रकारिता केली ती विश्वाच्या कल्याणासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी केली नाही, विश्वाच्या कल्याणासाठी केली. वाल्या कोळी जरी असेल तर त्याला घाबरून वाल्या कोळीला तुला मी मिळतो बघ कसं होतंय असं नाही म्हटले. वाल्या कोळीला उपदेश केला आणि मग तो जेव्हा राम नाव घ्यायला लागला तेव्हा रामायण घडलं. वाल्या कोळी नसता तर रामायणच झालं नसतं, आणि नारद मुनी नसते तरीही रामायण झालं नसतं. त्यामुळे पत्रकार जसा इम्पॉर्टंट आहे, नारद मुनी जसे इम्पॉर्टंट आहे, तरी ज्ञान कोणाला घ्यायचं हे पण. आणि म्हणून तुम्ही खूप सुंदर पवित्र कार्य करता, पवित्र कार्य करता, इतके महान कार्य करता की बातम्या लोकांच्या पर्यंत पोहोचवत आहे. पण लोकांना काय द्यायचं आणि काय नाही याचं पण तारतम्य आपण ठेवायला पाहिजे. सध्या निगेटिव्हिटी खूप वाढली, निगेटिव्हिटी वाढली आहे, टीआरपी वाढतोय. त्यामुळे काय होतं, जेवढा टीआरपी वाढेल तेवढं. पूर्वी जेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हती ना, तेव्हा कोणीतरी एखाद्याला थप्पड मारली तर ती मारली, संपलं का. इलेक्ट्रॉनिक मीडिया झाल्यावर सकाळी 7 पासून जो थप्पड खाणारा असतो तो रात्री 10 पर्यंत थप्पड रोज खात असतो, सारखे सगळे खात. ते थप्पड बघून बघून कंटाळला. तर हे नारद मुनींनी जे काम केलं, कळ लाव्या नारद मुनी. नारद मुनी खूप सुंदर काम केलं, पण नाव काय झालं, कळ लाव्या. तसे पत्रकार पण खूप चांगलं काम करतायत, पण एखादा पत्रकार जो आहे तो कुठेतरी कळ लावतो आणि मग म्हणून कळ दाव्या पडतात. जोपर्यंत कळ दाबत नाही तोपर्यंत लॉक उघडत नाही. आणि अशी काही तोंडाला कुलप लावलेली असतात, ती काढण्यासाठी पण कळ दाबायची असते, पण कुठली कळ दाबायची हे पण समजायला पाहिजे. आणि ह्याच्यातले सर्वश्रेष्ठ पत्रकार आहेत, खूप चांगले आहेत. एकच उदाहरण देतो, आम्हाला जायचं दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रमाला, तर ब्रह्माकुमारीमध्ये आम्ही जेव्हा मीडियाची कॉन्फरन्स असते, आणि माझा अंदाज आहे की याच्यातले शोधाताई सगळे माउंट आबूला आलेले असतात, पण जे नसतील त्यांनी अवश्य. तर तिथे आम्ही सांगतो की एक पत्रकार जो होता तो इस्रायलला गेला. इस्रायलला गेला तर हॉटेलमध्ये राहिला. हॉटेलमध्ये राहिल्यावर तिथे हॉटेलमधून बघितलं त्यांनी तर मोठा बॉम्बस्फोट झाला. आता बॉम्बस्फोट झाला, भारतातला पत्रकार, त्याला वाटलं उद्या पेपरमध्ये काय होईल, फ्रंट पेज, रक्तपात, हाहाकार वगैरे वगैरे, ब्रेकिंग न्यूज, हे ते असं करून संपूर्ण पेपर भरून जाईल. दुसऱ्या दिवशी त्यांनी पेपर उघडला तर 2 किलो वांग शेतकऱ्यांनी कसं पैदा केलं त्याची फ्रंट पेजला बातमी. तो आश्चर्य झाला त्याला. तो म्हटला अरे एवढा मोठा बॉम्बस्फोट झाला आणि पत्रकार 2 किलो वांग्यात कसं काय होतं. तो म्हटला बॉम्बस्फोट होता, त्याची काळजी घ्यायला आमची सिक्युरिटी आहे, पब्लिक पर्यंत पोहोचवायची गरज नाही, पण पब्लिकमध्ये हे पोहोचवायला पाहिजे. इस्रायल सारख्या देशात, वाळवंटी प्रदेशात 2 किलो वांग्याची पैदाईच होते, हा पॉझिटिव्ह आहे. आणि ही पॉझिटिव्ह जेव्हा आपण एखादी करतो, बऱ्याच वेळेला असं होतं तर ब्रेकिंग न्यूज असतो, इंटरव्ह्यू असतो ना, तेव्हा मला हेच विचारायचंय, 2 पुढाऱ्यांना एकत्र आणायचं आणि टीका न करता याच्यात तुम्हाला काय चांगलं दिसलं आणि याच्यात तुम्हाला काय चांगलं दिसलं हे जोपर्यंत बघत नाही. नारद मुनींना वाल्या कोळीतला वाल्मिकी दिसला आणि म्हणून त्यांनी त्याला उपदेश केला. आपण असंच केलं तर आपलं कल्याण होईल. आणि आपल्या सर्वश्रेष्ठ पत्रकार आहात, आपल्याला हात जोडून विनंती आहे की अशीच पत्रकारिता छान करा, पण रोज एक नियम जर का केला की आपण एक पॉझिटिव्ह बातमी द्यायची. प्रत्येकाने एक एक बातमी दिली. ती खारुटी जी आहे तिनं हा विचार नाही केला की माझ्या एका वाळूच्या कानाने सेतू कसं होईल. तिनं तिचं कार्य केलं. आपण सगळ्या खारुटी आहेत, राम तिथे बसलेला आहे. त्यामुळे आपण याचा विचार नक्की करा. तेव्हा एवढंच बोलतो मी, आपली रजा घेतो. पुन्हा एकदा धन्यवाद. एकदा निवांतपणे जेव्हा आम्ही येऊ तेव्हा आपल्याशी पुन्हा संवाद साधता येईल. आज खूप गडबड आहे, सॉरी. ओके, थँक्यू. आम्ही खूप पती आहोत आणि प्रजापिता ब्रह्माकुमारीचं काम सेवा करतो. भक्ती बोलतो. थँक्यू. शांती.
उत्कर्ष पत्रकार समिती जी आहे त्यांच्या खरंच आजपासून उत्कर्ष या 2025 मध्ये नक्कीच होणार आहे. कारण नीर हॉस्पिटलची हॉस्पिटॅलिटी ज्यांना मिळते आणि त्यासाठी आमच्या शुभदाताई आहेत ज्यांनी एक उदार मनाने इथे आपल्या सगळ्यांना बोलवलंय. तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आपल्याला हे जे काही कार्य सुरू आहे यामध्ये उत्कर्ष सगळ्या समाजाचा करण्यासाठी आणि त्या समाजाच्या उत्कर्षासाठी जे आपण लेखणी वापरतो, कारण लेखणीमध्ये खूप मोठी ताकद आहे असं म्हटलं जातं. पण ही जी लेखणीची ताकद आहे ती तेव्हा आहे जेव्हा खऱ्या अर्थाने सकारात्मकता त्या लेखणीमध्ये उतरेल आणि ती लेखणी सर्वांना सकारात्मक विचार करायला लावेल. यावेळेलाही खऱ्या अर्थाने होईल. आणि म्हणूनच प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाची जी मीडिया विंग आहे, आमच्या 21 विंग्स आहेत, त्याच्यामध्ये जी मीडिया विंग आहे ही मीडिया विंग हे कार्य करते. आणि म्हणून परमपिता परमात्मा आम्हाला सांगतात की आपल्या लेखनातून, आपल्या विचारातून, भाषणातून केवळ भाषण करण्यापेक्षा भासना द्या. भासना द्या म्हणजे काय, त्यांना काहीतरी अशी, हिंदी में जिसको कहते हैं महसूसता उनको आए जिससे वो आगे बढ़े. तो यही आप सबके लिए बहुत बहुत दिल की शुभकामनाएं आज के बहुत सुंदर सु अवसर पर हम सब दे रहे हैं ताकि आप आगे जाकर सचमुच ही समाज की इस प्रकार की सुरक्षा भी करें अपने लेखन के द्वारा और तथा उसके साथ साथ समाज को जो भी देना है वो सही मायने से दे. इतना ही बोल के आज दूसरा प्रोग्राम है, इसलिए आप वाणी के विराम देती हैं. सगळे कम्फर्टेबल रिलॅक्स होऊन बसाल. एक मिनिटासाठी सायलेन्स मध्ये एकदम रिलॅक्स कम्फर्टेबल, डोळे बंद, शरीर एकदम रिलॅक्स सोडा, कम्फर्टेबल. आपण 3दा ओम ध्वनी करूया आणि प्रोग्राम 1-2 मिनिटं बोलेल. तुमचा प्रोग्राम पुढे चालू राहील. सगळे कम्फर्टेबल, रिलॅक्स, मन शांत. लांब श्वास घ्या. श्वास घेताना पूर्ण ब्रह्मांडातली सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आतमध्ये जात आहे, प्रवेश करत आहे. श्वास सोडताना आतील नकारात्मकता, निगेटिव्हिटी बाहेर जात आहे. आपण सगळ्यांनी मिळून करूया. 3दा ओमची ध्वनी करू. लांब श्वास घ्या. आपण सर्वजण आपल्या सर्वांना पत्रकार दिनानिमित्त खूप खूप नीर हॉस्पिटल आणि ब्रह्माकुमारीच्या तर्फे शुभेच्छा देते. आणि हे विचारते की तुम्ही इथे सर्वजण कुणाच्या निमंत्रणाने आलात, म्हणजे कुणाचं तुम्हाला हार्दिक निमंत्रण मिळालं म्हणून आलात? कुणाचं निमंत्रण मिळालं म्हणून आलात आपण सर्वजण इथे? पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष महाराष्ट्राचे डॉक्टर अशोक म्हात्रे साहेब यांच्या आदेशाने आम्ही इकडे आलो आहोत. त्यांनीच आम्हाला सगळ्यांना बोलवलं. जोरदार टाळ्या एकदा अशोक म्हात्रेंसाठी. पण डॉक्टर अशोक म्हात्रे निमित्त बनले. तुम्ही सर्वजण विशेष महान पत्रकार आहात आणि तुम्हाला स्वतः परमात्माने निमंत्रण दिलेले आहे. जोरदार टाळ्या तुम्ही परमात्म्यासाठी. आणि परमात्म्याने निमित्त
अशोक म्हात्रे आणि आपले मिलिंद पाटील, तर ह्या दोघांसाठी जोरदार टाळ्या. परमात्म्याच्या घरी असंच कोणी पोचत नाही. फोटो में कोई में भी कोई विशेष आत्मा आहे, महान आत्मा आहे. पत्रकार भरपूर आहेत, पण त्या पत्रकारांमध्ये पण फोटो में कोई विशेष आणि महान पत्रकार आज इथे आलेले आहेत. आणि म्हणून जोरदार टाळ्या तुमच्या स्वतःसाठी. वर्षाची सुरुवात 2025 जसं भक्तिताई म्हणाल्या की उत्कर्ष पत्रकार उत्कर्ष समिती त्यांचा उत्कर्ष होणार आहे, कारण तुम्ही तुमच्या वर्षाची सुरुवात परमात्म्याच्या ब्लेसिंगने आपण कार्याची सुरुवात करतो. आणि जिथे स्वयं परमात्मा आपल्या पाठीशी आहे की जिसका साथी है भगवान उसको क्या रोकेगा आंधी और तूफान. आणि त्यामुळे तुम्हाला जेव्हा समाजामध्ये कार्य करत असता तेव्हा मला असं वाटतं की आंधी आणि तुफान रोजच तुम्हाला सामोरे जावं लागतं, पण तुम्हाला पूर्ण म्हणजे तू भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तो निराकार परमात्मा आता इथे लावलेला आहे. पण सगळ्यांना माहिती आहे की परमात्मा निराकार आहे, त्याला आपलं शरीर नाहीये. तर परमात्मा निराकार परमात्मा ब्रह्माच्या द्वारे या सृष्टीवर अवतरित होतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जब जब इस जरा पर अधर्म की आती होती है और धर्म की अति ग्लानि होती है, तब तब मैं फिर से इस धरा पर अवतरित होता हूँ और ब्रह्मा के द्वारा संकल्पों से नई सृष्टी की स्थापना करता हूँ. तर मग तो जो अधर्म आहे म्हणजे पत्रकाराच्या लेखणीतून ते धर्माची जी अतिग्लानी झालेली आहे, अधर्म सगळीकडे जो आपल्याकडे आपण चारी सगळीकडे बघतोय, तर तो जो आहे ना ती निगेटिव्हिटी तुमच्या मार्फत समाप्त होणार आहे. आणि म्हणून तुम्ही आज इथे आलेला आहात. तर तुम्ही विचार कराल की डॉक्टर मॅडम आल्यात आणि हे सगळं काय बोलतात, हे तर पत्रकारांचं बोलायचं काम आहे. पण मी विशेष तुमच्यामध्ये ह्याच्यासाठी आले की सगळ्यांना तुम्हाला भेटायचं होतं. आणि मी समजते की हे आमचं परम सौभाग्य आहे की एका दिवशी एवढे सारे पत्रकार आम्हाला भेटतायत. नाहीतर म्हणजे कसं पत्रकार एवढे बिझी असतात, आपण त्यांना बोलावलं तर 2-3 पत्रकार येऊन जातात. तर आमचं हे सौभाग्य आहे की तुम्ही सर्वजण इथे आलात. आणि त्यामुळे आपल्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत आणि जे पदाधिकारी असतील 2-3 त्यांचा आम्ही ब्रह्मकुमारीच्या मार्फत आम्हाला सत्कार करायचा आहे. आणि म्हणून मी इथे विशेष आवर्जून उपस्थित राहिलेली आहे. पण एक डॉक्टर म्हणून इथे उपस्थित राहिले तर 2 गोष्टींचा फक्त सल्ला देईल. आणि आम्हाला असं वाटतं की हॉस्पिटल्स जे आहेत ना ते हळूहळू कमी झाले पाहिजेत, हॉस्पिटल्स वाढले नाही पाहिजे. तर जे सगळे आजार वाढत चाललेले आहेत, डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हार्ट अटॅक आहे, डिप्रेशन आहे, कॅन्सर आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे WHO ने सांगितलंय की डिप्रेशन येणाऱ्या काळामध्ये नंबर 1 आजार होणार. आणि त्याच्यामुळे डायबिटीस, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर, त्याच्यामुळे हार्ट अटॅक, त्याच्यामुळे आपल्याला कॅन्सर होणार आहे. म्हणजे काय, आपल्याला डिप्रेशनला कंट्रोल करावं लागेल. मग मला सांगा डिप्रेशन कुठल्या अवयवाचा आजार आहे, कुठल्या अवयवाचा आजार आहे? डिप्रेशन मनाचा आजार आहे. मग आपण मनाच्या आजारासाठी तुमच्या लेखणीतून सगळ्यांना तुम्ही मनाचा राजा बनवा. ते तुम्ही एक पॉझिटिव्ह छोटस आहे ना, तुमचा जो जे पण पूर्ण सगळं म्हणजे आपलं न्यूजपेपर असतो त्याच्यात एक रोज काहीतरी टाकत जा, जेणेकरून ते वाचणारे जे लेख असतील ते मनाचे राजा बनतील. म्हणजे काय होणार की कोणी काय बोललं तर चिडचिड होणार नाही, रागराग होणार नाही, मान सन्मान झाला नाही तरी पण रागराग होणार नाही, चिडचिड होणार नाही. त्यांचं मन शांत राहायला पाहिजे, त्यांना ते खुश असले पाहिजेत. कारण काय होतं, जेव्हा असं होतं ना मन शांत खुश, तेव्हा आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह हार्मोन्स रिलीज होतात, आपल्या शरीरामध्ये जे हेल्दी जीन्स आहेत ते ओपन अप होतात, आपली इम्युन पॉवर चांगली होते. आणि मग आपल्याला जसं आता तुम्हाला माहितीये कोविडमध्ये सगळ्यात जास्त डेथ किंवा कोविड कोणाला झाला, त्यांची इम्युन पॉवर कमी होती. मग नुसतं आपल्या खाण्यापिण्यावर नाहीये, तर आपण जेव्हा मनाने शांत राहतो, खुश राहतो, चैलेंजेस येणार, आंधी तूफान रहेगा, लेकिन फिर भी मुझे शांत रहना है, मुझे खुश रहना है, बातों को पकड़ के नहीं रखना है. काय होतं, हा हे बोलला ते तो बोलला, तुझी ही गोष्ट ना आयुष्यभर विसरणार नाही, नको विसरूस, पकडून ठेव. मग काय होणार, आतमध्ये गाठी बनणार, डायबिटीसची, कॅन्सरची गाठ, हार्ट अटॅकची गाठ. आणि मराठीमध्ये खूप चांगलं म्हणतात आतल्या गाठीची आहे, सगळं पकडून ठेवते. आणि म्हणून पकडून ठेवायचं नाहीये. तर असं जर आपण केलं तर आपल्याला हे जे हार्ट अटॅक आहे, कॅन्सर आहे, ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही. मग ह्याच्यासाठी 3 गोष्टी फक्त करायच्या. हे सगळे आजार का होतात, कारण पाय आपले जे आहेत ना ते थंड पडले, आपलं पोट आहे ते टाईट झालंय आणि डोकं आहे ना ते गरम झालंय. त्याला फक्त उलटं करायचं.
पायांना काय करायचं, गरम करायचं, रोज थोडा वेळ काढायचा स्वतःसाठी, कारण तुमच्यावर पूर्ण फॅमिली अवलंबून असते. आपल्या फॅमिलीसाठी आपल्याला स्वतःसाठी वेळ काढायचा, अर्धा तास काढा, जास्त नाही, 20 मिनिटं ते अर्धा तास एक्सरसाइज करा. पोट नरम ठेवायचं म्हणजे काय, डाएटवर आपल्या कंट्रोल ठेवायचं. 2 मिनिटात माझं स्वतःचं डाएट सांगते, बाकी हे करत नाहीये. सकाळी 11 वाजता एक प्रकारचं कुठलंही फळ खायचं. आज मी ऑरेंजचा ज्यूस घेतला. त्याच्यानंतर 1 वाजता परत एक फळ खाते. आता इथे यायला लेट झालेलं त्यामुळे ते पण फळ खाल्लेलं नाही. त्यांनी सफरचंद पाठवलेलं, मी म्हटलं ते खायला पण वेळ जाईल, आता आपल्याकडे तेवढा पण वेळ नाही. तिला सांगितलं जा तू 2 केळी घेऊन ये घरून, पण ती केळी खायला पण वेळ नाही, कारण मग तुमच्यामध्ये यायचं होतं, तुमचा पुढचा प्रोग्राम लेट नको व्हायला. ते पण खाल्लं नाही. आता इथून जाऊन केळं खाईन आणि 3 वाजता सलाड खायची, पण ते मी थोडं पुढे ढकले. 4 वाजता सलाड खाईन. तर किती सलाड खायचं, जितकं पाहिजे तेवढं. त्याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो टाका, गाजर टाका, कोबी टाका, तुमचं पालक आहे, मेथी आहे, हे सगळं टाका. आणि प्रोटीन सगळं महत्वाचे. मग त्याच्यासाठी काय टाकाल, शेंगदाणे टाकाल, खोबरं टाकाल आणि मोड आलेले मूग मटकी. हे आपल्याला सगळ्यांना मिळतं की नाही, ह्याला जास्त खर्च पण लागत नाही. आणि मग 5-6 वाजता, कारण आज लेट होईल म्हणून, नाही तर 5 वाजता एक म्हणजे वाटी मोठा आहे ना, कटोरी म्हणायचं, भाजी आणि 1 कटोरी डाळ, मूग डाळीचं वरण, म्हणजे मूग सगळ्यात चांगलं. आणि 1 भाकरी. कशाची भाकरी, ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, मिलेट्स. आता माझ्या जेवणात काय नाही गेलं, भात गेला नाही. आपलं काय नाही तर जेवण, भाताच्या तांदळाच्या भाकऱ्या आणि तांदूळ. हे आपल्या आजारांचं कारण आहे. कारण मी बघते ते थोडे थोडे वेट्स जरा जास्त आहेत, तर ते नसलं पाहिजे, कारण ते आपल्या आजारांचं कारण आहे. आणि मी ह्याच्यामध्ये काय नाही गेलं, टी, कॉफी, कोल्ड्रिंक, नॉनव्हेज नाही. तुम्ही म्हणाल की डॉक्टर आहेत चहा घेत असतील, मी चहाची टेस्टच केलेली नाहीये. तर आपल्यामध्ये साखर, काय 4 व्हाईट पॉइझन्स गेले नाही पाहिजे, साखर, मैदा, तेल, तूप आणि मैदा, हे आपल्यामध्ये जेवणामध्ये गेलं नाही पाहिजे. आणि लास्ट जे आहे, म्हणजे तुम्ही बघाल की मी आता 5-6 वाजता खाल्ल्यावर दुसऱ्या दिवशी कधी खाते 11 वाजता. किती वेळाचं फास्टिंग होत आहे, 16 ते 18 तास. त्यामध्ये काय होणार, आपल्या शरीराला काय पाहिजे, पेशींना खाण्यासाठी जेवण. मग ते काय खाणार, आपल्या शरीरातले टॉक्सिन्स, आपल्या शरीरातले व्हायरसेस, बॅक्टेरिया, डेड सेल्स, ज्यांनी प्रोटीन बनवणं बंद केलेलं आहे. मग आपल्या शरीराला आजार होत नाही. तिसरं काय करायचंय, डोकं शांत ठेवायचे, त्याला मेडिटेशन करायचे, ध्यान. पण आता वेळ नाहीये, कारण नाहीतर त्याने अजून तुमचं ब्लड प्रेशर वाढेल, मॅडम कधी संपवणार आहे. तर त्याच्यासाठी काय करायचंय, ध्यान करायचं. 3दा मी ओम शांती म्हटलं. पहिल्या वेळेला ओम शांती म्हणजे काय, की मी आत्मा शांत स्वरूप, मी शरीर नाही, मी शरीर, या शरीराला चालवणारी शक्ती, रूह, आत्मा, सोल, ज्या आपण नावाने बोलतो. मग आत्म्याचा स्वधर्म काय आहे, आत्म्याचा स्वभाव काय आहे. जसं तो ऊस आहे ना, त्याला किती आपण म्हणजे हे केलं, त्याला काही केलं तरी तो आपलं गोडवा सोडतो का, नाही. मग तसंच माझा स्वभाव काय, शांती, खुशी, प्रेम. काही झालं तरी मला स्वतःला आठवण ठेवायची की मी आत्मा आहे आणि माझा स्वधर्म शांती आहे. मग पहिल्यांदा ओम शांती म्हणायचं, काय लक्षात ठेवायचं, अरे मी तर आत्मा आहे, मी तर शांत स्वरूप आहे, मग मला काय करायचंय, मला शांत राहायचंय, कारण मी चिडचिड केली तर मलाच आजार होणार आहे. दुसऱ्यांदा ओम शांती म्हणजे काय, त्या परमात्म्याचं आपण स्मरण करायचंय, शांतीचा सागर, त्याची आपण सगळी लेकरं आहोत. मग जेव्हा आपण त्याची आठवण करतो, ऑटोमॅटिक ती शांतीची एनर्जी आपल्यामध्ये प्रवाहित होते. आणि तिसरं ओम शांती, कोणाला जे करायचंय ते करू देत, पण मला आता काय करायचंय, मला शांत राहायचंय. कोणी काहीही केलं तरी मला खुश राहायचंय, शांत राहायचंय, प्रेमाने वागायचंय. का, कारण ह्याची इथली एनर्जी माझ्या शरीरावर जाणार, तेव्हा माझं शरीर स्वस्थ राहणार. मी शांती आणि प्रेमाने भरपूर असल्यावर माझे संबंध काय असणार आहेत, मधुर असणार आहेत, प्रेमाचे असणार आहेत. आणि माझ्या घरातलं वातावरण कसं असेल, शांती, खुशी, प्रेमाचं असणार आहे. तर आणि म्हणून आपण हे ध्यान करायचं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 22 डिसेंबरला आपण काय साजरा केला, पहिला जागतिक, 21 डिसेंबरला काय साजरा केला, पहिला जागतिक ध्यान दिवस. आणि म्हणून तुम्ही सगळेजण, मी आता वेळ नाही घेणार, तुम्ही सगळेजण, अशोक म्हात्रेंना मी सांगते की परत एकदा या सगळ्यांना जरूर बोलवा, कारण आज तुमचा प्रोग्राम आहे, तुमचा दिवस आहे. आम्ही त्याच्यामध्ये वेळ नाही घेतला पाहिजे, पण तरी तुमच्या आरोग्यासाठी, कारण तुमचं आरोग्य ठीक असलं तर उत्कर्ष होणार आहे. आणि म्हणून उत्कर्ष समितीचा उत्कर्ष व्हायचा असेल तर तुमच्या आरोग्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तर तुम्ही नक्की परत एकदा असंच इथे या, आपण थोडं अजून आरोग्यावर बोलू. तुम्ही सगळेजण इथे आलात, तुम्ही आमचा इथे आता सन्मान मी करणार आहे, तो स्वीकार करताय. तर ब्रह्माकुमारीज तर्फे आणि
नीर हॉस्पिटल तर्फे आपल्या सगळ्यांचं मी परत एकदा आभार मानते, धन्यवाद करते, सगळ्यांना अभिवादन, सगळ्यांचं अभिनंदन करते आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्याच नाही, येणारं नवीन हे वर्ष नाही, नवीन युगाच्या, तुमच्या नवीन जीवनाच्या शुभेच्छा देते आणि इथे वाणीला विराम करते. आपण ज्या प्रेमशब्दाचे घेऊन या अशोक म्हात्रे. अशोक म्हणजे ज्याचा जो कधी त्याच्या जीवनात शोक नाही असा अशोक, ज्याचा आपण सगळ्यांनी सत्कार करायचा. हे त्यांना परमात्म्याचं प्रतीक, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि जिसका साथी है भगवान उसको क्या रोकेगा आंधी और तूफान. ऐसे ही जीवन प्रतिदिन होता रहेगा मेरे भाई का. थैंक यू सो मच, आप आए, बहुत अच्छा लगा. अजून कोण आहे तुमची नावं घ्या. हा, तुम्ही थोडं नावं घ्या. घ्या डॉक्टर. डॉक्टर वैभव पाटील, शैलेश ठाकूर. ऐकू दे, कारण काय राष्ट्रपती पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींच्या हातून आणि मोठ्यांचे नेहमी आशीर्वाद घ्यायचे. तिला प्रेसिडेंट अवॉर्ड मिळालेला आहे. माननीय दिव्या लोकरे, ॲडव्होकेट दिव्या लोकरे. माननीय राम जाधव. राम जाधव यांना आपण लक्ष्मीनारायणाची फ्रेम गिफ्ट देतोय, ते येईपर्यंत मी बोलते. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आहे आणि ह्याचं एम ऑब्जेक्ट आहे की नर तू ऐसे करणी कर की तू श्री नारायण बने और नारी तू ऐसे करणी कर कर्म कर की तू श्री लक्ष्मी बने. नारायण आपल्यामध्ये आहे, तर लक्ष्मीला पण जरूर घेऊन या, पुढच्या वेळेला या. आणि इथे सत्यनारायणाची आपण पूजा ठेवलेलीच होती, त्याचं पण तुम्ही सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा. चला आता लक्ष्मी येत आहेत, तुम्ही नारायणांना नंतर घेऊन या की नारायण आहेत. अच्छा मग अरे वा, नारायण जोडीने या. लक्ष्मी नारायणाचा यदि सत्कार झाला. ऐक अच्छा ठीक आहे ठीक आहे. ज्ञानेश्वर कोळी. माननीय दिलीप बनकर. असेच येत राहा. खूप खूप छान वाटलं, समाधान वाटलं. म्हणजे तिथे खुशी जैसा खुराक नाही आणि म्हणून खायची गरज लागत नाही. आप आए पेट भर गया.